आम्हाला बुधवारी संध्याकाळी माहिती पडलं 5-5:30 वाजता. ते लोक आले दिल्लीहून. ते म्हणले बाई असं आम्हाला घरची तलाशी घ्यायची, आम्हाला असं असं आहे. तर म्हणलं घ्या. आता आम्हाला काही माहितीच नव्हतं, आम्ही कशाला ना म्हणणार. त्यांनी घेऊ, मग आम्ही त्यांना घेऊ दिली. सगळे लगे कपाट बिबाट पलंग बिलंग जे बी कपड्याची बॅगा बिगा, पिठाचा डब्बासुद्धा, फ्रीजसुद्धा, किचन बिचन बाथरूम बिथरूम सगळं त्यांना आम्ही तलाशी घेऊ दिली. मग ते आम्हाला बोलले की बाई तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड द्या, तुमचे इलेक्शन कार्ड द्या. आम्ही दिले. मग ते म्हणले बाई तुमचा मुलगा कोणाबरोबर गेला का कशामुळं. मग मी म्हणले बाबा तो सुप्या नावाचा एक मुलगा होता, तो म्हटला बाई माझ्या गावी जायचं आहे, माझं काम आहे. तर म्हटलं बाबा तुमचं गाव लांब आहे खूप, आम्हाला तिकडची काही माहिती नाही. आमची तिकडे पाकणे, आमची तिकडे कोणी नातं गोतवाले, तू त्याला कशाला घेऊन जातो. तो म्हणे नाही मी आहे ना, म्हणजे मी त्याला भरोश्यावर घेऊन जातो, घेऊन ये ना. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2च मुलं आहे. एकच मुलगी लहान, ती आता घरात आहे. आणि आता तुम्हाला त्याचं काय फोन वगैरे किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं पैसेही मागितले का? तर आम्ही नाही करू शकतो एवढं. काय सांगाल की ते घरामध्ये त्याचा मित्र होता सुफियान, तो मित्र कशी त्याची ओळख झालेली ते नाही माहिती मला. तो बाहेर नाही माहिती. आता घरामध्ये कसा स्वभाव होता? घरामध्ये एकदम चांगला होता. बहिणीला असे लाडानी माझ्यामध्ये ए भिकारी चल नाश्त्याला, ए भिकारी चल खाण्याला असं बोलायचं. ए भिकारी पाणीला, ती त्याला भिकारी बोलायची, तो त्याला भिकारी बोलायचा. व्हिडिओ बघून तो असं दहशतवादी बनायचा, त्यांनी जन्नत मिळेल म्हणून तो प्रयत्न करत असल्याचं सांगितलं नाही, त्यांनी नाही सांगितलं असं काहीच आम्हाला. तो कधी व्हिडिओ वगैरे बघताना तुम्हाला भेटायचा? नाही, तो असं बोललाच नाही कधी. तो फक्त आपला आला जेवला का बस, पलंग नाही तर खुर्ची, नाही तर मग बाहेर बस. आता त्याच्यावरती दहशतवाद्याचा आरोप लागलाय, काय वाटतं तुम्हाला? धक्का लागला या गोष्टी? धक्का का असं लागेल, असं वाटतं का आमचं काहीच निघून पडलं आता.